नमस्कार मित्रांनो, मी कोकणातील कृष्णा या यूट्यूबमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अशा आश्रमाला भेट देणार आहोत की फलटणमधील ज्ञानसाधना महानुभाव आश्रम. चला तर मंडळी, आपण ज्ञानसाधना महानुभाव आश्रम तरडप हा येथील महत्त्वाचा मोठा गेट आहे आणि गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे पूर्ण पार्किंगसाठी जागा आखलेली आहे. दुपारच्या देवपूजेसाठी परमार्गसेवक दादा झाडावरील फुले वेचताना दादा दिसत आहेत. मित्रांनो, खरोखर हा परिसर खूप सुंदर आणि असा नटलेला आहे. आणि आता साधू मंडळी भिक्षा मागण्यासाठी आजूबाजूच्या परिसरमध्ये जात आहेत. मंडळी, तुम्हाला मी जरा आजूबाजूचा जरा परिसर दाखवतो. ज्ञानसाधना आश्रम तरडप. मित्रांनो, ही झाडं खूप छोटी छोटी असलेली आता 3-4 वर्षामध्ये खूप मोठी झाली आहेत आणि हिरवागार परिसर आहे मॅडम. तर मंडळी, तुम्हाला मी आज भेट घेऊन देणार आहे आचार्य परमपूज्य पटाधीश महंत श्री आश्रमाचे संचालक दीपक राजा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आजच्या या दिवशी कोकणातील कृष्णा या ज्ञानसाधना महानुभाव आश्रम तरडफ, तालुका फलटण, जिल्हा सातारा, गेले 4-1 वर्षापासूनच या आश्रमाची नुकतीच निर्मिती झालेली आहे. आम्ही सर्व तसं बघायला गेलं तर मी दीपक राज बिडकर, मी माझ्या जीवनाला कलाटणी जी मिळाली ती श्री गीता पाशा दादा, कैवल्यवासी मस्केभाऊ. आम्ही या संप्रदायात नव्हतो. आमच्या घरामध्ये 25 वर्ष गणपती, गुलालवाडीतून गणपती आणायचा आणि मरीन लाईनला सोडायचा. अशा प्रकारे आम्ही देवी देवतांच्या भक्तीमध्ये होतो. परंतु परमेश्वराचं चक्र जे असते, जिथे सर्व अखंड ब्रह्मांडात चालते, त्या ठिकाणी मग आमच्यावर तर पण चाललं. माझ्या वर्गामधला जो मुलगा होता तो कोकणातला होता. त्याने सांगितलं की देवी देवता गणपती परमेश्वर नाही. म्हणून मग परमेश्वर कोण? परमेश्वर भगवान श्रीकृष्ण. बापरे, हे सांगितल्यावरती आमच्या डोक्यात म्हणजे एकदम लख्ख प्रकाश पडला. आणि पुढे जाऊन त्यांनी आम्हाला गीता पाशा दादा मस्केभाऊ यांची भेट करून दिली. आणि 2 वर्ष मस्केभाऊंचं निरूपण ऐकल्यावर, मला वाटते मी तेव्हा 12वीमध्ये होतो, 2 वर्ष ऐकल्यानंतर त्याच्यानंतर मी हे जे बाबा आहेत, कैवल्यवासी उद्धवराज बाबा, महानुभाव मठ करंजी सातारा, खरोखर आम्हाला अभिमान आहे. हे बाबा दादरला यायचे. छबिलदासच्या कुठला हॉल होतो, कुठला छबिलदास. आणि त्या ठिकाणी माझा एक प्रकारे मी म्हणतो पुनर्जन्म झाला. मी देवता भक्तीतून परमेश्वराच्या भक्तीत आलो. आणि त्याच्यानंतर हे बाबांचं सन्निधान जास्त लाभलं नाही. ह्या बाबांनी उपदेश दिला, परंतु या बाबांनी उपदेश दिल्यावरती आम्हाला असं वाटायला लागलं की बस सर्व संघ परित्याग करून लगेच अनुसरावं. परंतु सगळ्या घराच्या परिस्थिती घरची अनुकूल नव्हती. कोणीच उपदेशी नव्हतं घरामधलं. आम्हाला
शेलटकर परिवारांचा आणि कोडोभाईंचा फार मोठा सपोर्ट. मी तेव्हा अनुयायी पण नव्हतो, उपदेशी नव्हतो, तेव्हापासून त्यांचा होते. त्याच्यानंतर मग धर्मराज बाबांच्या सन्निधानामध्ये मी सर्व संघ परित्याग करून धर्मराज बाबांच्या ठिकाणी मी राहायला गेलो. 1997 साली बाबा म्हटले दीक्षा घ्यायला आलं, कपड्यात दीक्षा नाही, अभ्यास करा. आणि मग अभ्यास केल्यानंतर 2000 साली एकाच वेळेला 47 दीक्षा. बघा खरोखर महानवमठ करंजे साताराची काय परंपरा आहे. एवढी मोठी परंपरा आहे की त्यांनी एवढे लोक धर्माला लावले. आपण आज विचार केला ना, तुम्ही फक्त विचार करा की कैवल्यवासी मस्के भाऊंनी किती लोकांना धर्माला लावलं. किती लोकांना धर्म लावला. त्याच्यानंतर त्यांनी किती लोकांना अनुसरायला लावलं, दीक्षा घ्यायला लावलं. त्याच्यामधलेच आम्ही आहोत. त्या पुढो साहेबांचे, मस्के भाऊंचे, शेलटकर परिवाराचे हे आम्ही अत्यंत ऋणी आहोत. आणि त्यांनी आम्हाला आणून महानव मठ करंजे सातारा या ठिकाणी 2000 साली आम्ही सर्व संघ परित्याग करून खूप विरोध घरातून पत्करला. घरच्याच लोकांनी विरोध केला. पण देवाची बघा, मस्के भाऊंचं एक वाक्य होतं, आमचा एक माणूस आला ना तो 5 माणसं आणणार. तो किती माणसं आणणार? आज ना उद्या. भगवान के घर में देर आहे लेकिन अंधेर नाही. 5 माणसं आणणार. माझ्या घरातले, माझा लहान भाऊ, मोठा भाऊ, आई, वडील असं करता 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 सगळेच लोक उपदेश झाले. आणि सर्वात मोठा चमत्कार म्हणजे ज्या वडिलांनी मला विरोध केलेला दीक्षा घेण्याकरता, त्या वडिलांनी माझ्यासोबतच दीक्षा घेतली. आणि त्या दीक्षेला 2000 साली मस्के भाऊ आणि कोडोसाहेब हे साक्षी होते. आणि अशा या संस्थेत आपण सर्व आहोत, याला अभिमान आहे. कुठेही असा तुम्ही कांगवेत असा, की अजून पाटणमध्ये असा, की अजून मुंबईत असा, तरडफमध्ये असा, नाही तर फलटणमध्ये असा, पण आपल्याला आपल्या गुरुची परंपरेची काय जाण पाहिजे. देवे दिलवावे देणे वाले का घर बतलावे. या लोकांनी आपल्याला धर्माचं बोट दाखवलं. काय अरे परमेश्वर आणि गुरु जर दोन्ही एकत्र जर भेटले तर कोणाला पहिले दंडवत करणार? परमेश्वराला करणार की गुरुला करणार? हो, ते श्लोक आहे, ते म्हणतात आहे, त्या गुरुला पहिला केला पाहिजे ज्याने आम्हाला गोविंद दाखवला, ज्याने आम्हाला परमेश्वर दाखवला. त्या गुरुचे थोर उपकार आहे. ते धन्य धन्य त्या गुरुपदा जेने दाखवले आनंद कंदा, तो उपकार न फिटीची मज कदा, देवा परमानंदा तुझी फेर. आज जर हे गुरु लोक भेटले नसते, आम्ही सुद्धा कुठेतरी करंजे सातारा हे आमच्या ज्ञान साधना आश्रमाचं मूळ आहे. सब भूलो, मस्के भाऊंचं वाक्य एक एक आठवतात. तो किती वर्ष मी मस्के भाऊंच्या तालमीत गेलो. मस्के भाऊ सांगायचे, सब भूलो लेकिन अपनी अवकात मत भूलो. मला सांगा, सोपं आहे का गोष्ट? काय की ज्याने आपल्याला देव दाखवला, आपण कुठे होतो आणि आज आपण कुठे आहोत. आज आम्ही बॉम्बे सेंट्रलला 10 बाय 10च्या खोलीत होतो. आज आपल्याकडे 4 एकर जागा आहे. मला सांगा, 10 बाय 10च्या खोलीमध्ये खाटी खाली झोपत होतो. आज देवाच्या कृपेने 4 एकर जागा आहे. आपण पण राहतो आणि आपल्यासोबत हे सर्व 40-50 लोक राहतात. हे माझ्याकरता बांधलं नाही. हा आश्रम ज्ञान साधा आश्रम ज्या दिवशी सुरू केला आणि ज्या दिवशी कार्यक्रम केला 2022 साली, त्या दिवशी जसं कुठलंही मोठं कार्य असते, मोठा ब्रिज असतो, शासन काय करते, लोकार्पण सोहळा करते. काय करते? लोकार्पण सोहळा. आजपासून हा ब्रिज सुरू. तशा आश्रम बांधल्यानंतर आम्ही हा काय केला, हा श्री चक्रधरा अर्पण आश्रम करून टाकला. माझं याच्यात काहीच नाही. संपूर्ण पंथातले जे मानव पंथातले आहेत त्यांनी इथे यावं, राहावं, आपला देवदेव करावा आणि मानव पंथाची दक्षिण काशी त्या ठिकाणी जावं. त्याच्याकरता हा आश्रम बांधलेला आहे. माणसाला कुठेतरी पिशवी ठेवायला जागा पाहिजे बाबा. तुम्ही मुंबईत राहिले, तुम्हाला माहिती आहे मुंबईत पाय ठेवायला जागा नाही, टपरी लावायला जागा नाही. आज तुम्हाला सांगतो, या फलटणमध्ये एवढी प्रशस्त जागा देवाच्या कृपेने दिली. आणि हे माझं एकट्याचं काही नाही, हे सर्व श्रेय माझ्यासोबत जे जे लोक आहेत, ज्यांनी आर्थिक सहाय्य केलं. जेव्हा मी आलो साताऱ्याच्या मठातून, माझ्याकडे फक्त 1 लाख रुपये होते. आज देवाने माझ्याकडून एवढं सगळं उभं करून घेतलं. तरी सुद्धा मी म्हणतो, हे माझं नाहीच आहे, देवाचंच आहे.
हे सर्व जे जे साधक आहेत, तुमच्यासारखे वासनिक आहेत, भिक्षुक आहेत, तपस्विनी आहेत, त्यांच्याकरता आश्रम आहे. त्यांनी यावं, देवधर्म करावा. असा हा ज्ञान साधना महानुभाव आश्रम तरडफ गेले 2021 पासून या ठिकाणी आम्ही आहोत. 40-45 साधक आहोत. सकाळी 5 वाजता देवपूजा, त्याच्यानंतर 6 वाजता चहा, 8:30 वाजता नाश्ता केल्यानंतर पहिली पोथी जी असते ती 9 वाजता असते. या ठिकाणी पहिली पोथी असते. मग पहिली पोथी घोग झाल्यानंतर विश्रांती वगैरे झाली. दुपारची पोथी जी असते, दुपारी पंगत असते. दुपारच्या नंतर या ठिकाणी परत 4 वाजता पोथी असते. आणि त्याच्या व्यतिरिक्त संध्याकाळी रात्री 9:15 ते 10:15 मी गुगल मीटवरती 250 लोकांना ऑनलाईन शिकवतो. ज्ञान साधना ग्रुप, आमचा जो ग्रुप आहे, ते शिकवण्याचं काम म्हणजे कार्य हे आहे की ज्या ज्या लोकांनी हे संप्रदाय स्वीकार केला की त्यांना परमेश्वराचं जे मुख्य ग्रंथ आहे, जसं भगवद्गीता मुख्य ग्रंथ आहे द्वापर युगातून चालत आलेला, तसा कलियुगातला मुख्य ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र. लीळाचरित्र देवाने काय लीळा केल्या हे त्यांना माहिती पाहिजे, म्हणून मी त्यांना शब्दाच्या शब्द लीळाचरित्र शिकवतो. अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही त्या शहरापासून लांब अशा ठिकाणी आम्ही राहून आमची साधना करतो, ज्ञान साधना करतो, आचरण करतो. आजूबाजूला सर्व आमचे उपदेशी गावं आहेत, त्या ठिकाणून आम्हाला सर्व खानपान सर्व जे असते ते सर्व येते, परंतु काहीच अडचण नाही. आणि इकडे सुद्धा आमचा कडक नियम आहे, आम्ही रोज गोड पदार्थ खात नाही, फक्त गुरुवारच्या दिवशी गोड पंगत होते, बाकी काय नाही. जास्तीत जास्त वेळ देवा धर्माला मिळावा. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय की जो साधक परमेश्वराला आहे, ज्याला परमेश्वर प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याच्यात सांगितलंय विविक्त देश सेवित्व अरती जनसंसदी. तो अशा ठिकाणी राहतो की त्याच्या ठिकाणी जास्त लोकांचा संग्रह येत नाही. स्मृतिस्त्रात पण सांगितलेलं आहे, यस्मिन देशे वसेत ज्ञानी योगी स्वाध्यात्म चेतसा तन मंडळम पवित्रंच. ते मंडळ ज्या ठिकाणी साधू संत राहतात ते संपूर्ण मंडळ काय असते, पवित्र होत असते. पुनश्च एकदा मी तुमची रजा घेतो. कोकणातला कृष्णाने खरोखर, आणि हे ती जरा पत्रिका दाखवू 1 मिनिट. आज या महानुभाव श्रीकृष्ण ज्ञान मंदिर कांगवई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या योगाने कृष्णा आणि त्याचे जे सहकारी आले त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आला की खरोखर माझं असं आहे, जे जे हे महानुभाव होऊन गेले त्यांचं जर जीवन तुम्ही बघाल, हा या सर्वांच्या जीवनाचा तुम्हाला आदर्श पाहिजे. मस्के भाऊनी एक वाक्य सतत म्हणायचे. मस्के भाऊ म्हणायचे, जिथे जन्माला आला, जिथे खाल्लं, जिकडे पिला, जिकडे काय केलं, जिकडे अष्टभोगाचा अनुभव घेतला, जिथे पैसे कमवले, तिथे मरायचं नाही. मस्के भाऊ काय म्हणायचे, मरायचं असेल तर महानुभाव मठाच्या पत्र्याच्या खाली जाऊन मरायचं. महानुभाव करंजे सातारा पत्र्याच्या खाली मरायचं. आणि आज मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर यायचं असेल तर हा आश्रम सुद्धा तुमच्याकरता मोकळाच आहे, तुम्ही सर्वांनी यावं. हा सुद्धा इथे बघा, इथे सुद्धा पत्राचा आहे. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. धन्यवाद. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मी मनोहरदादा उर्फ मुरलीधर बिडकर, तरडफ आश्रम म्हणजेच महानुभाव ज्ञानसाधा महानुभाव आश्रम तरडफ इथून बोलत आहे. आमचा आश्रम नुकताच बनलेला आहे. 4थ्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. धर्म आचरणासाठी या वास्तूची निर्मिती मी मनोहरदादा उर्फ मुरलीधर बिडकर बोलू. आमचा आश्रम नवीनच आहे, म्हणजेच आम्हाला 3 वर्ष पूर्ण होऊन 4थ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. धर्म देवाने सांगितले झाडा देशाच्या शेवटी जावे, अशा प्रकारे आम्ही देशाच्या शेवटी आलेलो आहोत. डोंगराच्या कडेला आहोत, निसर्गरम्य स्थान आहे. आम्ही सर्व साधक इथे
जवळजवळ 50 साधक आहोत इथे. आणि इथे धर्माचरण आम्हाला चांगल्यापैकी करता येते. पठण करायला चांगलं आहे, विजन करायला चांगली जागा आहे, शांतता आहे, निसर्गरम्य स्थान आहे. आणि इथे आम्हाला सर्व गावकऱ्यांचं सहकार्य पण लाभते आहे. धर्म आचरण चांगल्यापैकी होते. आम्हाला भिक्षा करता येते. जवळपास आमच्या जवळच एक गाव आहे वेळशी म्हणून 2-3 किलोमीटरवरती. तिथे जवळजवळ 40% लोक उद्देशी आहेत. गावात मंदिर आहे, लोकांची ये जा असते, धर्माची देवाणघेवाण होते. गावचे लोक अनुकूल असल्यामुळे त्यांचं पण दर्शनासाठी येणं असतं. गावातली मुलं येत असतात सारखी. आम्ही मे महिन्यामध्ये 1 मे ते 15 मेच्या दरम्यान बाळ शिबिर भरवत असतो बालकांचं, मुलांचं. तिथून मुलं फार लांबून लांबून येतात. काही पुण्यावरून येतात, काही मुंबईवरून येतात, काही नागपूरवरून येतात, काही दिल्लीवरून येतात आणि लोकल पण असतातच. सातारा डिस्ट्रिक्टमधली पण बरीच मुलं असतात आणि उत्तम प्रकारे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना 15 दिवसाचं हे असतं, शिबिर असतं. त्याच्यात आम्ही नाना प्रकारचे श्लोक, खेळ घेतो, त्यांना धर्मासाठी प्रेरित करतो, संस्कृत शिकवतो, गीतेचे श्लोक पाठांतर करायला लावतो. तसेच आपले जे काही श्लोक आहेत, आरत्या आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आमचं या आश्रमाचं नाव ज्ञानसाधना महानुभाव आश्रम कसं काय झालं, तर आमचे संचालक म्हणजेच परमपूज्य, परम आदरणीय, प्रातस्मरणीय श्री दीपकराज दादा बिडकर, ते रात्रीचे ऑनलाईन निरूपण करत असतात. सर्व वासनिक बंधू त्याच्यावरती जॉईन झालेले असतात आणि आमच्याकडे मठामध्ये पण आमच्याला प्रस्ताव दिला होता की आपल्या नवीन आश्रमाचं नाव काय ठेवावं. तर तिथे आम्हाला ऑनलाईनवरती काही मंडळींनी म्हणजे वासनिक मंडळींनी सुचवलं की ज्ञानसाधना असावं आणि त्याप्रमाणे आम्ही या आश्रमाचं नाव ज्ञानसाधना महानुभाव आश्रम असं दिलेले आहे. आणि बाहेरून लोक येतात, जम्मूवरून येतात, काश्मीरवरून येतात, त्यानंतर दिल्लीवरून तर कितीतरी लोक आलेले आहेत. मागे 100-150 लोक येऊन गेली. असे सतत येणं जाणं असं आणि उत्तम प्रकारे आम्हाला धर्म आचरण करता येतो. शांतता असल्यामुळे इथे कसली प्रॉब्लेम नाही. आमचे संचालक श्री परमपूज्य पट्टाधीश प्रातस्मरणीय श्री दीपकराज दादा बिडकर, ते आम्हाला इथे अभ्यास घेत असतात, आमची पोथी घेत असतात, आम्हाला ब्रह्मविद्या शास्त्राचे धडे शिकवत असतात. आणि आमची सकाळी पोथी तसेच संध्याकाळी पोथी 2 वेळा पोथी असते आणि ऑनलाईन पोथी सर्व वासनिक बंधूंसाठी असते. त्याच्यावरती जवळपास 200-250 लोक जॉईन आहेत. आणि आमचं शेड्यूल सकाळपासून सकाळी 3 वाजल्यापासून लोक उठतात, स्मरण करतात. 5 वाजता आमची देवपूजा असते, 5:45-6:45 आरती असते. त्यानंतर 6 वाजता चहा असतो, मग 7 वाजता श्रीमद भगवद्गीता पारायण असतं. ते झाल्यानंतर 8 वाजता उदक म्हणजे नाश्ता असतो. त्यानंतर दुपारी 11:30 वाजता पूजावसर असतो. 12 वाजता आरती वगैरे असते. सकाळी उदक घेतल्यानंतर नाश्त्याच्या नंतर पूजावसराच्या दरम्यान जे काय वेळ असतो त्याच्यात पोथी घेतली जाते. काही अभ्यास करतात, काही विजन करतात, स्मरण करतात, काही मंडळी भिक्षेला जातात. त्याच्यात महिला पण सामील आहेत. जवळपास जाऊन भिक्षा करून येतात, दृष्टपद करतात देवाला आणि नंतर दुपारच्या नंतर आरोग्य करतात. संध्याकाळी दुपारी 1 ते 4 आमची विश्रांतीची वेळ आहे. 4 वाजता चहा आणि पोथी असते, ती 5:15-5:30पर्यंत संपते. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता परत पूजा अवसर असतो. पुरुष विभागामध्ये, महिला विभागामध्ये लवकर असतो. आम्ही एकूण सर्व प्रकारे परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे चालायचा प्रयत्न करतो. त्यांच्या वचनाचं पालन करू आमचा धर्म शेवटपर्यंत सिद्धीसाठी आम्ही प्रयत्न करत असतो. दंडोत प्रणाम. शवरे समस्ता शेषा पुनी प्रभु कती सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज
वंदे परामृतकरा कैवल्यसती गुणवरा कारुण्य कादम्बणी त्रयमती ज्ञानेन्द्रिके लोचनी साध्या प्रापक साधनी पाठीमागे जा.